झोपलेल्या व्यक्तीला एखाद्या वेळेस आपल्याला उठवता येतं, पण झोपीचं सोंग करून झोपलेल्या असलेल्या व्यक्तीला उठून तरी फायदा काय? जीवन जगत असताना अनेक प्रश्न असतात, पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं मिळतात का? कधी ते मिळाले तर तुमच्या उच्चापर्यंत येतात का? कधी तुम्ही प्रश्न निर्माण केले आणि लगेच तुम्हाला उत्तरं मिळाले, असं कधी झालंय का? हे जर करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल तर त्यासाठी लागतं स्वतःचं वाक्चातुर्य, त्याला लागते विचारसरणी आणि त्याला लागतं स्वतःचं समर्पण. ते तुमच्याकडे आहे का? हे अगोदर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. लोक तुमच्याकडं किंवा तुम्हाला कधी चांगलं बोलतील? ज्या वेळेस तुमच्याकडच्या चांगल्या गोष्टी तुम्ही आपल्याकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता. कारण जेव्हा आपल्याला अपेक्षा असते की प्रत्येकानं आपल्याला चांगलं म्हणावं, प्रत्येकानं आपल्याकडं एक वेगळ्या दृष्टीनं बघावं किंवा प्रत्येकाला असं वाटावं आणि प्रत्येकाने आपल्याला बोलावं, ही जर किमया करायची असेल तर जे जे आपल्याला हवं असतं ते अगोदर आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर नक्कीच ते आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु जे आपल्याला पाहिजे असतं ते मागायचं असेल तर आपण द्यायला शिकलं पाहिजे आणि जेव्हा देतो तेव्हाच ते मिळत असतं. देण्यानं वाढतं आणि त्याचा अनुभव द्विगुणित होतो आणि आपल्यातली जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती विकसित होत असते. हेच त्याचं महत्त्वाचं कारण आहे.